नमस्कार, स्वागत आहे तुमचं अंजलीज रेसिपी मराठीमध्ये। आज आपण दिवाळीच्या फराळा स्पेशल ज्वारीची चकली कशी बनवायची ते पाहूया। अगदी सोप्या पद्धतीने हलक्या फुलक्या कुरकुरीत या ज्वारीच्या चकल्या होतात आणि नेहमीच आपण भाजणीची चकली बनवतो तर त्यापेक्षा वेगळी आणि अगदी झटपट होणारी आहे। सुरुवात करूया। एका कुकरच्या भांड्यामध्ये 2 कप आपल्याला ज्वारीचं पीठ वापरायचं आहे। जे नॉर्मल भाकरीचं पीठ आहे तेच पीठ आपण इकडे वापरलेलं आहे। तर आता 2 कप ज्वारीचं पीठ आपण कुकरला लावून घेऊया। कुकरमध्ये थोडंसं खाली पाणी टाकलेलं आहे मी। यावर आता हा डबा ठेवायचा आहे। डब्याला थोडंसं झाकण किंवा परात ठेवून द्या अशा प्रकारे। आणि आता याला आपण झाकण लावून साधारणतः कुकरच्या आपल्याला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। तर जेणेकरून हे पीठ जे आहे ते हलकं फुलकं होतं आणि याची चकली अप्रतिम होते। भाजणीच्या चकलीपेक्षा सुद्धा या चकल्या अतिशय टेस्टी लागतात। 3 शिट्ट्या आता आपण इकडे कुकरच्या करून घेणार आहे। तर तुम्ही इकडे बघू शकता, इकडे आपली पहिली शिट्टी झालेली आहे। तर अजून असंच आपण 1-2 शिट्ट्या करून घेऊया आणि त्यानंतर मी तुम्हाला ज्वारीचं पीठ दाखवणार आहे। तर आता डबा आपण काढून घेतलेला आहे, तो थंड झाला आहे थोडासा आणि हे जे पीठ आहे तर थोडंसं घट्ट होतं। अर्थातच थोड्याशा गाठी वगैरे होतात यामध्ये, कारण ते वाफलेलं असतं। आता हे पीठ अगदी मोकळं करून घ्यायचं आहे आपल्याला। जर थोड्याशा गाठी वगैरे झाल्या असतील तर त्या हाताने वगैरे तुम्ही फोडून घ्या अशा प्रकारे आणि मस्तपैकी हे पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे। पिठाच्या चाळणीने वगैरे तुम्ही चाळलात तरी चालेल। तर अशा प्रकारे सगळं पीठ चाळून घ्या। यावर जो कोंडा वगैरे असतो तो आपल्याला काढून टाकायचा आहे। तर तुम्ही बघू शकता अशा छोट्या पिठाच्या थोड्याशा तुम्हाला गाठी दिसतील तर त्या हाताने तुम्हाला अशा प्रकारे फोडून घ्यायचं आहे। तर सगळं जे पीठ आहे ते आपल्याला याच पद्धतीने चाळून घ्यायचं आहे। तर मी जे 2 कप पीठ होतं ते सगळं चाळून घेतलं आहे। आता आपण यासाठी पाणी गरम करूया। साधारणतः 1.5 कप पाणी आपण इकडे वापरणार आहे। तर पाणी गरम करून घेऊया। इथे आपण 1 चमचा धना पावडर वापरली आहे, 1 चमचा जिरं पावडर आणि यातच आपल्याला टाकायचं आहे इथे 1 चमचा ओवा। याचबरोबर अर्धा चमचा हळद वापरायची आहे। यात 1 ते 1.5 चमचा चवीनुसार तुम्ही लाल तिखट टाकू शकता। साधारणतः 1.5 चमचा वापरले आणि थोडंसं आपण इकडे पांढरे तीळ वापरलेलं आहे। चवीनुसार लागेल तसं आपल्याला इकडे मीठ वापरायचं आहे। जसं तुम्हाला मीठ लागत असेल चकलीला त्या पद्धतीने तुम्ही मिक्स करून घ्या। पीठ चाळून घेतल्यानंतर सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत या पद्धतीने। आता व्यवस्थित चमच्याने किंवा हाताने हे पीठ आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून यामध्ये जो काही मसाला टाकलेला आहे तो पिठामध्ये पूर्णपणे मिक्स होईल। आता आपण हे जे पीठ आहे यामध्ये साधारणतः 2 चमचे तांदळाचं पीठ वापरले। तांदळाचं पीठ नसेल तर थोडासा रवा टाकला तरी चालेल, पण अतिशय कुरकुरीतपणा येण्यासाठी 2 चमचे तांदळाचं पीठ आणि साधारणतः 1च चमचा आपण इकडे तेल वापरणार आहे। तर नेहमी लक्षात ठेवावं, चकलीमध्ये इथे आपल्याला पीठ वाफून घेतल्यामुळं तेल जास्त टाकायचं नाही आहे, नाहीतर चकली थोडीशी तेलकट होऊ शकते। त्यामुळं अगदी 1 चमचा तेल टाका। कोमट तेल मी इकडे वापरलेलं होतं। तेल सगळं व्यवस्थित पिठाला घासून घेतलं आहे। आता यामध्ये आपण जे 1.5 कप पाणी गरम करून घेतलं होतं ते पाणी जसं लागेल तसं आपण इकडे वापरूया आणि छान असा घट्टसर गोळा अगदी मऊसर आपल्याला मळून घ्यायचं आहे। तर इकडे आपण गरम पाणी करून घेतलं की ज्वारीच्या पिठाला असा छानपैकी चिकटपणा येतो आणि जी तुमची चकली आहे ती टाकत असताना कुठे तुटत नाही। त्यामुळं आपल्याला अगदी असं मऊसर जसं पाणी लागेल त्या पद्धतीने टाकून मळून घ्यायचं आहे। तर बघू शकता इकडे आपलं पीठ अशा पद्धतीने मळून घेतलं आहे। पीठ थोडंसं छान असं मळून घ्या। मस्तपैकी पीठ आपलं तयार आहे। तर या पिठाचे आता समान 1 ते 2 गोळे करूया, जसं लागेल तसं, म्हणजे जेवढं पीठ तुमच्या सोऱ्यामध्ये बसत असेल त्या पद्धतीने याचे तुम्ही गोळे करून घेऊ शकता। आता हे पीठ आपण सोऱ्यामध्ये ओतणार आहे आणि जे बाकीचं पीठ आहे त्याला झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून ते कोरडं पडणार नाही आणि त्याच्या चकल्या ज्या आहेत त्या तुटणार नाहीत। अगदी असं मऊसर पीठ राहावं याकरता एखादी कपडा झाकून ठेवला तरी चालेल। आता सोऱ्यामध्ये आपण हे भरून घेणार आहे। तर आता याला आपण अशा प्रकारे चाकूने किंवा चमच्याने आपल्याला पिठाला असं छिद्र पाडायचे किंवा होल करायचे, जेणेकरून यामध्ये एअर राहिली नाही पाहिजे किंवा जो सोऱ्या आहे तो चकली टाकत असताना गॅप किंवा हवा पकडत नाही। आता अशा प्रकारे आपण या पद्धतीने ताटामध्ये चकल्या काढून घेऊया। तर ही चकली तुम्ही बघू शकता मी किती वरून टाकत आहे तरीसुद्धा ती कुठंच ब्रेक होत नाही। अगदी व्यवस्थित तुम्ही या चकल्या बनवू शकता आणि थोडंसं पीठ घट्ट ठेवलं की यावर जे काटे येतात चकलीवर ते अतिशय छान येतात। त्यामुळं पीठ अगदी पातळही करू नये, जेणेकरून चकलीला जास्त छान आकार येणार नाही। आता व्यवस्थित थोडंसं घट्ट मळून घेतलं पीठ की मस्तपैकी आपल्या चकल्या खूप छान होतात आणि अगदी कुरकुरीत या चकल्या होतात।
कारण जे पीठ वाफून घेतलं आहे ज्वारीचं, तर त्या पिठामुळं या हलक्या फुलक्या होतात, बिलकुल तेलकट या चकल्या होत नाहीत. आता थोड्याशा चकल्या मी तुम्हाला इकडे काढून दाखवलेल्या आहेत. याच पद्धतीने आता तळून घ्यायचं आहे. तर तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं. थोडासा पिठाचा गोळा टाकून बघायचा आहे. जर पीठ वर आलं की समजायचं की आपलं तेल गरम झालेलं आहे. आता आपण यामध्ये चकल्या सोडूया. तर या पद्धतीने तुम्ही आरामात चकल्या सोडू शकता. म्हणजे चकली झाऱ्यावर उचलायची आणि अशा पद्धतीने सोडायची, जेणेकरून तुम्हाला हात जरी सोडताना किंवा बऱ्याचदा तेल वगैरे आपल्या हातावर येण्याची शक्यता असते. त्यामुळे अगदी सोपी पद्धत दाखवलेली आहे तुम्हाला मी. हे बघा, आरामात आपल्या चकल्या एका वेळेला तुम्ही 7 ते 8 चकल्या तळू शकता. जेवढी तुमची कढई असेल त्या पद्धतीने तुम्ही चकल्या तळाव्यात. आता जशी जशी चकली तळत जाईल त्या पद्धतीने ती खाली खाली जायला सुरुवात होते. त्यावेळेस समजायचं की आपली चकली तयार आहे. जर चकलीवरचे बुडबुडे कमी झाले तेलाचे की ती चकली पूर्णपणे तळली जाते. तर अशा प्रकारे बघा, अजून थोडासा खमंग किंवा खरपूस जो कलर असतो आपल्या चकलीला आला की मग लगेच आपण या चकल्या काढून घेऊया. तर अगदी मस्त या चकल्या होतात. तर टिश्यू पेपरवर या चकल्या आपण काढून घेऊया. तर दिवाळीचे दिवस आहेत किंवा दिवाळी आता जवळच आलेली आहे, त्यामुळे तुम्ही वेगवेगळे फराळाचे आयटम ट्राय करत असता, तर नक्की यावेळेला ज्वारीची चकली बनवून पहा. तर अशा प्रकारे मी सगळी चकली बनवून घेतलेली आहे आणि एका ताटात काढून घेतलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता अगदी खरखरीत याचा आवाज येतो आणि अगदी व्यवस्थित जशी तुमची भाजणीची चकली असते त्याच पद्धतीने ही चकली होते. बऱ्याचदा आपली भाजणीची चकलीचं प्रमाण थोडंफार कमी जास्त झालं की चकल्या तेलात विरघळतात किंवा तुटतात करताना. तर त्या सगळ्याचं टेन्शन न घेता अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही अशा प्रकारच्या ज्वारीच्या चकल्या बनवू शकता. तर हे बघा, चकलेवर तुम्ही बघू शकता काटे किती छान आलेले आहेत आणि अगदी तीळसुद्धा उठ्ठाळून दिसत आहेत. तर किती छानपैकी ही ब्रेक होती आहे. अगदी कुरकुरीत आणि खमंग ज्वारीची चकली तयार आहे. नक्की ट्राय करून बघा. दिवाळीसाठी ही रेसिपी अगदी सोपी आहे. जर रेसिपी तुम्हाला आवडलीच तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. कुठंही